नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गट क पूर्व परीक्षेची ॲड आलेली होती ऑक्टोबर 2025 मध्ये. 938 पदांची ही ॲड होती. ठीक आहे. हिच्यामध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. आता 803 पदं याच्यामध्ये ॲड झालेली आहे आणि टोटल ही ॲड जी झालेली ती किती पदांची झालेली? 1741 पदांची ॲड झालेली. ठीक आहे. मग आता ह्या ॲडमधून आपल्यासाठी काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामुळं काय होणार आहे? तर जे मेरिट लागणार होतं, जे आपण 938 पदांच्या बेसिसवरचं जे मेरिट आपण जे प्रेडिक्शन बघितलेले होते किंवा आपल्याला जो अंदाज येतो ओव्हरऑल, त्यापेक्षा नक्कीच खाली येणार आहे. 3-4 मार्क्सने जर मेरिट खाली येणार आहे. त्याच्यामुळं आता जे मुलांना वाटत होतं की माझं होणार नाही, ते मुलं पास होणार. ठीक आहे. आणि ही सर्वात मोठी संधी बरं का. एक्साईजचे पण 125 जागा याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. झालं काय माहिती आहे का? गट ब चा जो रिझल्ट आलेला आहे त्यानं काय केलं? गट ब चा रिझल्ट आता 62.50 हा कट ऑफ कधीचा होता? हा 2024 चा कट ऑफ होता गट ब चा. ठीक आहे. गट ब चा 2025 चा कट ऑफ सगळ्यांनी प्रेडिक्ट काय केला होता का मेरिट जे लागेल ते 55 च्या वरती लागेल किंवा 55 च्या आसपास लागेल, जवळपास सर्व जे बघितलेलं होतं. ठीक आहे. आता ते डिपेंड करतं ह्या प्रेडिक्शन खाली होतो आपण की आपला जो स्कोर होता, ज्या मुलांचे 52-53 मार्क्स होते त्यांनी अभ्यासच सुरू केला नाही मुख्य परीक्षेचा आणि सगळ्यात मोठा लॉस तो झाला. 2-3 महिने अभ्यास नाही झाला. जे मुलांचा स्कोर चांगला होता ते त्यांचा 2-3 महिन्याचा जो अभ्यास आहे तो आपल्या पुढे निघून गेलेले. त्याच्यामुळे आता गट क ला ती चुकी करू नका. 1741 म्हणजे जवळपास 27,000 प्लस 27,000 प्लस विद्यार्थी मुख्य परीक्षा देणार आहे. ठीक आहे. 27,000 प्लस मुख्य परीक्षा देणार आहे म्हणजे मेरिट बघा. विचार जर केला तर मेरिटचा जे अंदाज तुम्ही लावलेला असेल त्या मेरिटच्या आता अंदाजाच्या मागे लागू नका. 7-8 दिवसात आपल्याला कळून जाईल किती मेरिट लागणार आहे. आता तुम्ही काय करायचंय? तुम्ही आजच अभ्यासाला सुरुवात करायची. याच्यामुळे तुम्हाला काय फायदा आहे माहिती आहे भविष्यामध्ये? जरी तुम्ही मुख्य परीक्षा पास नाही झाले, आता पास जर अभ्यास केला तर पास व्हालच. जरी नाही झाले तर ज्या जून-जुलैमध्ये पूर्व परीक्षा होणार आहे, गट ब ची आणि गट क ची, त्या पूर्व परीक्षेत तुम्ही पास व्हाल. तुम्ही जर आत्ता अभ्यास नाही केला, आता नाही होणार ह्या त्या गोष्टी प्रेडिक्शनमध्ये पडले, चर्चेमध्ये पडले, तर येणारी जी पुढची संधी ती पण तशीच होईल. त्या सायकलमध्ये तुम्ही अडकत राहाल दरवर्षी. त्याच्यामुळे आत्ता ह्या गोष्टीला सीरियस घ्या. 1741 जे पद आहे, ते आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. जो पण तुमचा स्कोर असाल, डोळे झाकून तुम्ही मेन्सचा अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. 1-1.5 महिना पुढचा आता 8-10 दिवसात आपल्याला कळलं तुम्ही पास होणार आहे का नाही. ठीक आहे. आणि पण मेरिट नक्की खाली येणार आहे. त्याच्यामुळं ह्या संधीचा तुम्ही फायदा करा आणि कोणाशीच चर्चा करू नका. आत्तापासूनच आज रात्रीपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. तुम्ही नक्की येणाऱ्या म्हणजे पुढच्या ह्या ज्या 2026 मध्ये ज्या पण सरळ सेवा एमपीएससीत येणार आहे, कुठली ना कुठली पोस्ट तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही जर आत्ता अभ्यासाला सुरुवात तुम्ही जर त्याच प्रेडिक्शनमध्ये, त्याच चर्चेमध्ये, त्याच गोष्टीमध्ये पडले, तर परत मग 2027 साठी तुम्हाला तयारी. त्याच्यामुळं कळकळीने सांगतो, ज्या मुलांचा आता रिझल्ट आलेला आहे गट ब चा आणि ज्यांनी 2-3 महिने अभ्यास केलेला नाही मागचा, त्यांना जाऊन विचारा त्यांनी किती मोठी चुकी केलेली. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट खेळत असेल, की यार मी का अभ्यास सुरू नाही केला? का विश्वास नाही ठेवला स्वतःवर? त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने अभ्यास करणं ही एकमेव की आहे पास होण्याची. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्या चर्चेमध्ये पडू नका आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला ऑल द बेस्ट. लवकरच रिझल्ट येईल. खूप मोठी संधी हिचं सोनं करा आणि आपली जी पोस्ट असेल, जी पण ड्रीम पोस्ट असेल ती मिळवा. हे बघा, सुरुवातीला छोटी पोस्ट मिळाली तरी त्यामध्ये आनंद. कारण एकदा छोटी पोस्ट मिळाली तर कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या छोटीतून मोठं भेटतं काहीतरी. ठीक आहे. त्याच्यामुळं पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी आता तुम्ही लवकरच रिझल्ट कळेलच आपल्याला. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा. स्ट्रॅटेजीचा जो व्हिडिओ असेल गट ब किंवा गट क मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करायचा तो उद्याचं लेक्चर मी टाकणार आहे. एकदम प्रॉपर लेक्चर. कोणते महत्त्वाचे फॅक्टर राहते तुमचा म्हणजे जिथं आपला स्कोर कमी होतो आणि त्याच्यामुळे आपण रिझल्टमधून बाहेर पडतो ते उद्या सगळं सांगायला अनालिसिस करू. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.